नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. तर नेहमीप्रमाणे शिलाईविषयी महत्त्वाच्या टिप्स घेऊन आलेले आहे, खास करून ब्लाऊजविषयी. आता ब्लाऊज कितीही परफेक्ट कटिंग केलात आणि शिलाई केलं तर कुठं ना कुठं चुकतंच. मग अशा छोट्या छोट्या टिप्स मी तुमच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून छोटीशी टिप्स ते तुमच्यासाठी फारच उपयोगी पडू शकते, खास करून ब्लाऊजविषयी. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, इथं ब्लाऊज पूर्णपणे तयार आहे, फक्त बाही जॉईन करायची आहे. आता बाही जॉईन करताना महत्त्वाच्या टिप्स लक्षात घेतल्यास तुमचा ब्लाऊज परफेक्ट तयार होतो. तर ह्या ठिकाणी बघू शकता बाहीला सुद्धा अस्तर जॉईन झालेलं आहे. एकूणच काही तर पूर्णपणे इथं ब्लाऊज तयार आहे, फक्त बाही जॉईन करायचं आहे. आता बाही जॉईन करताना अशा काही महत्त्वाच्या टिप्स आहेत ते तुमच्या लक्षात येणं फार गरजेचं आहे. आता बाही जॉईन करायच्या आधी बघा काय महत्त्वाच्या टिप्स आहेत ते लक्षात घ्यायचे आहेत. आता बघा ब्लाऊज ह्या ठिकाणी ह्या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे, सरळच. थोडासा अंधार पडत आहे तर तुम्हाला दिसतच असेल, कारण ब्लाऊज पण थोडंसं चॉकलेटी जास्त असल्यामुळे ना जास्त तुम्हाला दिसत नसेल, पण तरी पण तुम्हाला मी व्यवस्थित समजावण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा या ठिकाणी मी ब्लाऊज व्यवस्थित ठेवलेला आहे. तर आता मुंढ्यापाशी असं व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे आणि खाली कमरेपर्यंत. आता बघा हे अगदी परफेक्ट येत आहे, कुठंही जास्त किंवा कमी अजिबात येत नाही, बरोबर परफेक्ट येत आहे. जर एखादा अर्धा इंच वगैरे जास्त येत असेल तर वरच्या साईडनं कट करू शकता तुम्ही. तर बघा इथं अगदी बरोबर आलेलं आहे. जर तुमची ब्लाऊजची कटिंग परफेक्ट असेल तर इथं परफेक्टच येतं. आणि दुसरं म्हणजे बघा इथं गोल जो समोरचं आपण अर्धा इंचानी गोल कटिंग करतो डीपली, बघा ते असं आकार त्याचा दिसलाच पाहिजे. अर्धा इंच हे डीपली असं दिसलंच पाहिजे, बघा तुम्हाला दिसत असेल असं. तर हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. हे छोटीशी टिप आहे पण ब्लाऊजसाठी फारच मोठी ठरणारी गोष्ट आहे. आता ह्या साईडनं सुद्धा सेम पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे, दोन्ही साईडनं चेक करून घ्यायचं आहे. तर अगदी परफेक्ट ह्या साईडनं सुद्धा येत आहे, बघा इकडून क्लिअर दिसत आहे. या पद्धतीने असं अर्धा इंच डीपली कटिंग दिसलंच पाहिजे. नसेल तर तुम्ही आणखीन एकदा कटिंग करू शकता, अर्धा इंच गोलाई देऊ शकता. आता दुसरं म्हणजे बाही सुद्धा एकदा चेक करून घ्यायचं आहे. तुम्ही बरेही कटिंग करताना योग्य ते कटिंग केला असाल, पण बाही जॉईंट करायच्या आधी हे तुम्हाला चेक करावंच लागणार आहे. काही वेळ लागत नाही, फक्त 2 मिनिटाचं काम आहे, फटाफट चेक करून घ्यायला. पण इथं आळसपणा दाखवायचं नाही, इथं तुम्ही परफेक्टली ब्लाऊज चेक करून घ्यायचंच आहे. तर बघा ह्या ठिकाणी सुद्धा बघा बाहीला असा गोल आकार देतो, जे समोरची बाही असते ते डीपली अर्धा इंचाने ते सुद्धा या पद्धतीने दिसलीच पाहिजे. नसेल तर तुम्ही इथं समोरच्या बाजूने डीपली अर्धा इंच आणखीन एकदा कट करू शकता, खडूने मार्किंग करून. आता ही बाजू सुद्धा दुसरी सुद्धा बाही सेम पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे. बघू शकता या ठिकाणी असं अर्धा इंच डीपली गोलाई दिसत आहे. तर परफेक्ट आता ब्लाऊज आणि बाही हे परफेक्ट गोलाईचा आकार आहे. तर आता आपण बाही जॉईंट करणार आहोत. आता बाही जॉईंट करायच्या आधी सुद्धा समोरची बाजू हे समोरनच आणि मागची बाजू हे मागणंच जॉईंट केली गेली पाहिजे. नाहीतर समोरची बाजू मागे आणि मागची बाजू समोर असं असेल तर ते फार चुकीचं होईल. तर बघा या ठिकाणी ही समोरची बाजू आहे, जे डीपली गोल आहे ते बघा. आता हे समोरच्याच बाजूने जॉईंट करून घ्यायचं आहे. तर आता आपण बाही जॉईन करूया. बाही जॉईन करताना एक महत्त्वाची टिप्स म्हणजे बघा, आधी असं आपण बाही पुरते की नाही एकदा चेक करून घ्यायचं आहे. तर इथं बाही बरोबर पुरत आहे. तर खरं तर आम्हाला भरपूर प्रॅक्टिस असते, त्यामुळे इथं बाही चेक करायची गरज नाही तुम्हाला, म्हणून मी इथं दाखवत आहे सॅम्पलली. तर तुम्ही नवीन असता त्यामुळे हे परफेक्ट गोष्ट आहेत की नाही हे तुम्हाला चेक करावंच लागणार आहे. कारण उगाच असते बाही जॉईंट केल्यानंतर शिलाई उकलत बसा, परत ते फिनिशिंग बिघडतं, दोरे वगैरे निघतात. शिलाई शक्यतो उकलायचीच नाही. कुठलाही पार्ट ब्लाऊजला जॉईंट करायच्या आधी ते पार्ट योग्य आहे की नाही, बरोबर आहे की नाही हे चेक करायचंच आहे. तर बघा आपण डबल शिलाई करून घेऊया. आता बाही जॉईंट करताना बघा इथं गोल आकार असतो, त्यामुळे अगदी सावकाशपणे बाही जॉईंट करायचं आहे, घाई करू नका. 1-2 मिनिटं जास्त लागले तरीही चालतील, पण तुम्ही अजिबात घाई करू नका. तुम्ही शिवण क्लास शिकताय किंवा घरी शिवताय तरी सुद्धा आहे ना, अजिबात घाई करू नका. कारण काय होतं तिथे बाही आणि तो जो गोल आकार मुंड्याचा असतो तिथं दुमडलं जातं, परत शिलाई उकलाचं काम होतं.
आता बाही जॉईंट झालेली आहे. ब्लाऊज सरळ करूया आणि सरळवरतीच आपण 1 पॉईंट ते 2 पॉईंटवरती शिलाई करून घेऊया. आता हे सवय तुम्ही आधीपासूनच ठेवायची आहे, म्हणजे ब्लाऊज सरळवरती शिलाई करून नंतर उलटा ब्लाऊज करून शिलाई करायची आहे. फिनिशिंग छान येतं. आता दुसरं म्हणजे इथं लक्ष द्या, जे मुंड्याची शिलाई आहे ते दोन्ही बाजूचे एक सर्कलच तोंड यायला पाहिजे एकाच बाजूने. तर इथं व्हिडिओ स्किप झालेला आहे. एकाच बाजूने मुंड्याची शिलाई यायला पाहिजे. आता बघा कमरेचे जे साईड आहे ते सुद्धा अगदी परफेक्ट आहे, कमी जास्त अजिबात नाही. जसं मी तुम्हाला मगा दाखवले त्याप्रमाणे अगदी इथं कमी जास्त अजिबात येऊ नये, बरोबरच यायला पाहिजे. कारण अगदी फिनिशिंग सहित तुम्हाला ब्लाऊज हवा असेल तर ह्या गोष्टी चेक करणं फार गरजेचं आहे. परफेक्ट शिलाई झालेली आहे. आता ब्लाऊज उलटा करूया. आता पूर्ण इथं ब्लाऊज फिटिंग झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला मी मुंड्याची शिलाई दाखवणार आहे. आता सुद्धा बघू शकता मुंड्याची जे शिलाई आहे ते खालीवर अजिबात झालेली नाही. तर ब्लाऊज फिटिंग करताना या 4-5 टिप्स तुम्ही जर लक्षात घेतलात तर खरं तर तुम्ही परफेक्ट टेलर व्हायला तुम्हाला खरं तर कोणीच रोखणार नाही, कारण ह्या महत्त्वाच्या टिप्स आहेत. तर अशा छोट्या मोठ्या भरपूर टिप्स असतात ब्लाऊजविषयी. प्रत्येक टिप्स तुम्ही जर लक्षात घेतलात तर परफेक्ट टेलर तुम्ही होणारच, तेही लवकरात लवकर. तर या बाजूनी जसं आपण बाही फिटिंग केलेली आहे तसंच या बाजूनी सुद्धा आपण बाही जॉईंट करूया. सेम पद्धत असेल. पुढची बाजू मागची बाजू चेक करून आपण बाही जॉईंट करत आहोत. बघू शकता इथं सेम पद्धत आहे, बाही जॉईंट झालेली आहे. आता बघू शकता इथं आणखीन एक महत्त्वाची टिप्स. आता ही जे मुंढ्यातली शिलाई आहे ते एकीकडंच तोंड त्याचं यायला पाहिजे. बाही गळ्याची जे आपण गळपट्टी लावतो ते आणि इथं जे बाही जॉईंट करतो ते. नाहीतर बघा तुम्ही चुकून जरी एकीचं तोंड इकडं दुसऱ्याचं तोंड तिकडं जर मुंड्याचं केलं तर ते उरपाटी तिरपाटी दिसतं, अजिबात छान दिसत नाही आणि कुठेतरी ते मुंड्यासुद्धा ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. तर ह्या काही गोष्टी आहेत ते महत्त्वाच्या आहेत लक्षात घेणं. तर आता ब्लाऊज फिटिंगची मी इथं मापं घेऊन मार्किंग केलेलं आहे. आता ब्लाऊज फिटिंग करण्याची प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत असते. मी फटाफट टेप न नेसता डायरेक्ट ब्लाऊज ठेवून ब्लाऊजवरूनच इथे फटाफट मी फिटिंग करत असते. जर तुम्हाला ब्लाऊज कसा फिटिंग करायचा आहे टेपनं आणि ब्लाऊजवरनं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की मला कमेंट्स करून सांगा. तुमच्यासाठी तो सुद्धा व्हिडिओ अपलोड करेन. कारण ब्लाऊज योग्य ते फिटिंग केल्यास खरं तर सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे. कारण गिऱ्हाईकांना कसं होतं, कुठं तर लूज झालं असेल किंवा फिटिंग झालं असेल तर त्यांना ब्लाऊज बिघडल्यासारखं असं वाटतं, पण ब्लाऊज योग्य ते फिटिंग केल्यास त्यांना आवडतं. त्यामुळं ब्लाऊज योग्य ते फिटिंग करायला तुम्ही जर शिकलात तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता. अगदी आयुष्यभरासाठी तुम्हाला फिटिंगचं समस्या येणार नाही असा मी व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करेन. तर बघू शकता इथे स्क्रीनवरती. तर इथे मुंड्याची जी शिलाई आहे ती अजिबात खालीवरती आली नाही, अगदी फेस ऑफ फेस आलेली आहे. तर अशी शिलाई यायला पाहिजे आणि फिटिंगलासुद्धा मस्त परफेक्ट हा ब्लाऊज बसतो. आणि खरं तर बसलेलाच आहे. लगेचच हा ब्लाऊज शिवून झाल्यानंतर जे ग्राहक होते त्यांना खरं तर त्यांचा आज ईद सण होता, तर त्यामुळं हा ब्लाऊज त्यांचा खरं तर मी 35 मिनिटामध्ये तयार केलेली आहे. अर्जंट पाहिजे होता, कारण त्यांना खरं तर अर्जंटच आले होते त्या. तर बघू शकता या ठिकाणी संपूर्ण ब्लाऊज अगदी फिनिशिंग सहित तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.